मला वाटेल ते करण्याची तुमची जिद्द तुमची तयारी असते. या मैदानावरती तेच घडेल. मैत्रीचे जे काही संबंध असतील ते नेहमी मैदानाच्या बाहेर आपण बघत आलेलो आहे, पण मैदानात आपण नेहमीच विजयाच्याच इराद्याने उतरत असतो. टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय केलाय आणि या ठिकाणी आपण बघतायत बॉलिंग मार्कवर तयार राजू काटे. ओ कट केलाय, फिल्डरला बीट करून चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. येतो आदर्श चौकार. बघतायत श्री गणेश झाला डावाचा, बोनी झालेली आहे. ओ प्लेइंग फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंप वरती चेंडू पडल्यानंतर खूप दूरून निघून जातोय. चेस करण्याचा प्रयत्न केला होता पण हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक बॉलिंग मार्कवर राजू काटे. पुन्हा एकदा पडले गाविंडकडनं राऊंड द विकेट. उडवलाय मिडॉनच्या वरून लॉंग ऑन, सीमा रेषे बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौका. बॅक दोन चौकार राहिलेत. चांगल्या फॉर्म मध्ये मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती रवीने. ड्राइव्ह केला, स्ट्रेट ड्राइव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत. ओहो डायरेक्ट हिट केलंय आणि तिसऱ्या पंचांना सोपवले पण सॉफ्ट सिग्नल आउट दिलेले. पण बघूया थर्ड अंपायर चेक करतील दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी ओमसा एमटीसीचे ऑपरेटर कुणाल म्हात्रे त्या ठिकाणी दाखवतील आपल्याला स्लो मोशन मध्ये. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. तंत्रज्ञान आहे आपल्याकडे, तसा वापर आपण करतोय जेणेकरून कोणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. ही विकेट धोक्यामध्ये आलेली आहे पण बघूया काय दडले. सस्पेन्स कायम आहे. सचिन भोईर वाट बघताय तिसऱ्या पंचांची. अशा पद्धतीने पुढे येऊन थांबलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की बहुतेक मी बाद आहे पण अजूनही शेवटी थर्ड अंपायर डिसिजन देतीलच. सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी अंपायरने आउट दिलेलं आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय आउट. तर धोका पत्करला सचिनने, गरज होती का प्रश्न देखील आहे. सचिन खरं तर आज त्यांना फारशी संधी मिळाली नाही. पहिल्या मॅचमध्ये झटपट बाद झाले आणि या मॅचमध्ये सचिनकडनं अपेक्षा होती. रवी चांगल्या टचमध्ये, दुसऱ्या बाजूने जर सचिन तरी तिथे स्थिरावला असता तर एक मोठं लक्ष उभं करता आलं असतं. पण बघूया श्याम मैदानावरती जात आहेत आपल्या भावाची जागा भरून काढण्यासाठी. बॉलिंग मार्कवर राजूचं कौतुक करायला हवं. थ्रो पकडल्यानंतर डायरेक्ट हिट केला. गुड फिल्डिंग. कधी कधी अतिघाई, कधी कधी लालच मागत पडत असो. तेच घडलं इथे. काही इंचांवरती त्यांची बॅट दूर राहिली आणि त्याच्या आधी डायरेक्ट हिट केलं राजू काटेने. न्यू बॅटर श्याम नॉन स्टॅकिंगला, स्टॅकिंगला रवी. राऊंड द विकेट. ऑन साइडला आपण पूल गॅप मध्ये फिल्डर भरपूर लांब आहेत, धावू नाही शकले फिल्डर. त्या ठिकाणी आमचे जे बॉल बॉय आहेत त्यांना खूप घाई झाली आतमध्ये येऊन पकडायची. अंदर आके कोई बॉल नहीं पकड़ेगा, बाहर आने के बाद ही पकड़ो. बाउंड्री लाइन के बाहर अगर गेंद आएगी तभी पकड़ना है. अंदर आके पकड़ोगे तो आपको 2000 का जुर्माना लगेगा. मैच कोई भी जीते अंदर नहीं कोई आएगा. सिद्दीक बाबे यांचा डायलॉग भरपूर प्रसिद्ध आहे. या दरम्यान आपण वळूया स्कोर कार्ड कडे. 13 धावा झालेत. ओहो जागेवरनं ऑन साइडला खेचायचं होतं, ड्रिल करून दाखवत आहेत रागाने की मिस केलाय. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. धावा फलकावरती बघतो आपण 13. नारळी संघ मैदानावरती खेळतोय आणि त्याचबरोबर नारळीचे कॉमेंटेटर
जगदीश पाटील देखील या स्पर्धेमध्ये आपला आवाज देत आहेत, अत्यंत अनुभवी कॉमेंटेटर. आणि जशी स्पर्धा सुरू होते किंवा डिक्लेअर होते, जगदीश पाटील यांना आधी ती कल्पना दिली जाते आणि त्यानंतर सगळी जमवाजमव होते. मग लाईव्ह कोण करणार, अंपायर कोण असणार, भरपूर गोष्टींचं नियोजन, पूर्वनियोजन करावं लागतं. मैदानाचा सगळ्यात मोठा प्रश्न तर या मैदानामुळे सुटून जातो. पण कित्येक असे गाव आहेत, कित्येक असे संघ आहेत ज्यांना स्पर्धा ठेवण्यासाठी दुसऱ्या गावात जावं लागतं. सागावच्या दोन्ही स्पर्धा, पहिली स्पर्धा रेग्युलरची उंबरलीच्या मैदानावरती कव्हर झाली, दुसरी स्पर्धा 40+ची 18 तारखेला सुरू होते, ती देखील उंबरलीच्या मैदानावरती. म्हातारड्याची स्पर्धा विकी पाटील यांची स्पर्धा येते, ती 7-8 तारखेला ती सावेच्या ग्राउंडवरती होणार आहे. सप्रा ग्राउंड खरं तर जे जवळजवळ बंद झालं आहे, फक्त त्यांना ते त्यांची जी टीम आहे म्हातारडीची इथेच फक्त तिथे स्पर्धा ठेवतात. त्याच्या व्यतिरिक्त बाकी इतर कोणाला आता ग्राउंड द्यायचं त्यांनी बंद केलेलं आहे. बॅटची चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत, फाईन लेगवरनं आलेले चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय 15. मैदानं ज्यांना ज्यांना आहेत ते प्रचंड भाग्यशाली आहेत. पण काही जण म्हणतात की आमच्याकडे मैदान आहे पण प्रॅक्टिसलाच कोणी येत नाही. पण काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे मैदान आहे ते दुसऱ्याच्या मैदानावरती जाऊन प्रॅक्टिस करतात. कधी टर्फला प्रॅक्टिस करतात, कधी कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते सराव करत असतात. ज्याच्याकडे असतं त्याला किंमत नसते, ज्याच्याकडे नाही आहे तो खरं तर या गोष्टीसाठी संघर्ष करतो. या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला झेल देऊन परत आहेत श्याम. हा दुसरा धक्का मैदानावधी जय गावदेवी उंबारली संघाला. उमेशने काय जबरदस्त झेल टिपला बॅकवर्ड पॉईंटला. श्याम परतलेले मैदानावरती SP येत आहेत. मागच्या मॅचमध्ये SP-ना आपण ओपनिंगला पाहिलं. वेळ जरा जास्त घेऊ नका, सगळ्यांना सूचना आहे. यानंतर एक मॅच आहे. मग अशी जगदीश पाटील यांनी उल्लेख केला की डाव्या बाजूला गगनचुंबी असे हे टॉवर उभे आहेत, त्यामुळे या मैदानावरती लवकर अंधार होतो. सूर्य त्यांच्या पाठीमागे जाऊन लपतो आणि तेव्हा मात्र लवकर अंधार होतो. पूर्वी जेव्हा टॉवर नव्हते तेव्हा संध्याकाळ होईपर्यंत आपण जर पाहिलं तर उजेड आणखीन अर्धा पाऊण तास राहायचा. पण शेवटी सृष्टीचा नियम आहे, बदल हा सृष्टीचा नियम आहे. जे आज आहे ते उद्या नसेल, जे उद्या आहे ते परवा नसेल, आणि जे काल होतं ते आज नाहीच आहे. या सगळ्या गोष्टी बदलत जातात. SP-ने उडवला लॉंग ऑनला, फिल्डरच्या वाक्याच्या बाहेर येतो षटकार सीताराम पाटील SP-च्या बॅट मधून. SP ताकद झोकून दिली होती, तर धावांसाठी आसुसलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. थोडासा संघर्ष उंबारली संघ जरूर करतोय यंदा. पुन्हा एकदा उडवला, फिल्डर येत आहेत मागून. ओहो, प्रयत्न चांगले झाले आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. महाराज, ज्यांना SP यांना महाराज हे नाव आहे, जसं आपण केशव महाराज बघतो काटईचे, केशव महाराज आपण बघतो साऊथ आफ्रिकन टीममध्ये. त्या फिल्डिंगमध्ये चेंजेस, धावसंख्या आम्हाला सांगतायत 22 एकूण झालेली त्या ठिकाणी 23 धावा झाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं प्रगतीपथावरती. वेळ जास्त घेऊ नका. बॉलिंग मार्कवर आपण बघता त्या ठिकाणी संदीप गोरपीकर. ओ, चांगला चेंडू होता, समोरून टॉस केलाय, अतिरिक्त बाउन्स, या ठिकाणी वेग आणि त्यामुळे फलंदाज बीट होत आहेत. हा डॉट बॉल. काहीतरी कानमंत्र देण्यासाठी फलंदाज रवी भोईर गेलेले आहेत. सीताराम यांना सांगतायत की 4 ओव्हरची मॅच आपण बॅटिंग घेतली आहे, जितक्या जास्त धावा होतील आपल्यासाठी चांगलं आहे. कशा पद्धतीने तुला खेळायचं आहे हे त्याला कानमंत्र देऊन आलेले आहेत.
शॉर्ट ऑफ लाईन ऑनसाईडला टर्न केलाय, पहिली धाव वेगाने घेतली आहे, फिल्डर दुरून आलेले आहे, धोका पत्करला, थ्रो येतोय अगदी समोर आणि ओ हो तिसरी धाव पूर्ण. चांगलं बॅकअप चौथ्या धावेसाठी नकार दिलाय. या दरम्यान या 3 धावा धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 26. षटक संपलेले या ठिकाणी आपण बघतायत. दुसरा पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या. 13चा आकडा आपण वारंवार बघतोय. मागच्या 2 मॅच पूर्वी मला वाटतं की 13 असं आपण बघितलं होतं एका मॅचमध्ये. 3 ओव्हरमध्ये 13चा आकडा पाहिला होता. जी मॅच झाली होती चुळेगाव नारिलीमध्ये, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की 3 वेळा सलग आपण 13 आकडा बघितला प्रत्येक ओव्हरमध्ये. मैदानावरती आमचे ड्रिंकर्स गेलेले, दुसऱ्या बाजूने सचिन भोईर गेलेले. हे ड्रिंकर्स प्रचंड मेहनती आहे, कदाचित त्यांना काहीतरी कबूल केलं असावं, त्याच कारणास्तव ते गेले असावेत. आणि लहान मुलं प्रचंड हौशी असतात खरं तर आपण बघतायत. आणि आपण ड्रिंकिंगसाठी स्कूटरचा वापर नाही केला आहे. ही लहान मुलं आपली या ठिकाणी तयार आहेत आणि इथे आता चाळी भरपूर झाल्यात, भरपूर लहान मुलं येतात. पूर्वी शाळा सुटल्यावर कित्येक विद्यार्थी इथे मॅचेस बघायला यायचे, आज मुलं दिसत नाही आहेत. कदाचित शाळा संध्याकाळी सुटल्यानंतर येतील. आणि क्रिकेटचं वेळ सगळ्यांनाच आहे, लहान असो का थोर. हा खेळ प्रत्येकाच्या मनाला भावत असतो आणि प्रत्येकजण मैदानावरती आपसुक येत असतो. क्रिकेट कुठे आहे, कुठे सूर्य स्पर्धा. यूट्यूबमुळे थोडी गर्दी मैदानावरची कमी होत चाललेली आहे, पण पूर्वी जेव्हा यूट्यूब नव्हतं तेव्हा खरं तर आम्ही याच मैदानावरती पहिल्यांदा लहानपणी विश्वास पाटीलची बॅटिंग बघण्यासाठी बसने आलो होतो. आणि धावत इथनं जसा भोंग्याचा आवाज त्या दिशेने धावायचं. मैदान कुठे माहिती नव्हतं. चला या बाहेर लवकर, जल्दी बाहेर आ जाइए. बघा मैदानात बॉल येऊ देऊ नका, जल्दी आओ. बहुत अच्छा काम कर रहे हैं आप. शाम को आपका ख्याल रखेंगे हम. जाना नहीं बिल्कुल. नाना यहाँ पर बैठे, नाना बड़े दिल वाले. नाना सभी का ख्याल रखते, बड़े हो या बूढ़े हो, सबकी इज्जत करना जानते नाना. ओळ्या मैदानाकडे अंतिम षटक, तिसरं षटक या ठिकाणी आपण बघताय. लक्ष्मण गोरपेकर घेऊन येत आहेत. लक्ष्मण गोरपेकर जबरदस्त फॉर्ममध्ये. खरं तर आडिलोच्या मैदानावरती काय बॅटिंग केली होती लक्ष्मण गोरपेकरने. वेताळेश्वर चषक आजदेची स्पर्धा आपण पाहिली त्याच मैदानावरती. आजदेलाही मैदान नाही आहे, वेळ जास्त घेऊ नका. हा चेंडू ऑन साईडला, झेलची शक्यता त्या ठिकाणी. फलंदाज होते बाद. दोन धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. दुसऱ्या बाजूने रवीने धावसंख्या धावफलकावर 29. थोडा स्पीडअप करा, कारण की आता एक मॅच यानंतर देखील आहे. हे पहिले सत्र आहे, म्हणजे अजूनही इथून जर आपण पाहिलं तर या दिवसभरामध्ये तुम्हाला तब्बल 12 ओव्हर 13 ओव्हर कंप्लीट करायचे इथून. या दरम्यान आपण बघतायत विकेट किपर त्या ठिकाणी आले होते कव्हर करण्यासाठी. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती 30. षटक तिसरं प्रगतीपदावरती आहे.
बॅटिंगसाठी त्या ठिकाणी तयार होत आहेत. रवी बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला हाताला माती लावत आहेत, कारण बऱ्याचदा हाताला मॉइश्चर पकडतो, घाम येतो, व्यवस्थित हँडल ग्रीप करता येत नाही. काही जण पूर्वी रुमाल वापरायचे, काही जण हल्ली ग्लोव्ज वापरतात. कट केला, फिल्डर धावतात, पण वेग फटक्यामध्ये होता, चेंडू गेला सीमा पार, धावा मिळते 4. चौतीस धावा झाल्यात. सुंदर बॅटिंग रवी करतायत, सलामीला आल्यात, एक बाजूने विकेटवरती थांबलेले आहेत. फुल टॉस, ऑन साइडला फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग आहे बघा. पण रनिंग बिटवीन द विकेट आहे तितकं चांगलं. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा झालेल्या आहेत. षटक या ठिकाणी सुरू आहे, आपण बघतायत. तिसरा एक चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा लक्ष्मण गोरफेकर दमछाक झालेली आहे. खरं तर फलंदाजांची फिल्डरची परीक्षा आहे खरं तर या ओव्हरमध्ये. ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनला फिल्डर आहेत. संदीप त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धाव फलकावरती बघता आपण 39 ही धावांची गती सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, आदर्श चषक. दरवर्षी या स्पर्धेमध्ये 37 धावा झाल्या, 37. आणि उद्या वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या प्लीज प्लीज. टीम नारिवली खरं तर आज सकाळपासून इतका टाइमपास झालाय ना की एव्हाना ही 7वी मॅच सुरू झाली असती. पण आता काय करणार, शेवटी एखादा दिवस असतो, काही गोष्टी घडल्या मैदानावरती, त्यामुळे तो वेळ वाया गेल्या. तर उद्याचे लॉट्स आम्हाला दाखवतात. उद्या पहिला सामना कोपर 40+ वर्सेस वाक्कम 40+ मध्ये, त्यानंतर जयनुमान मोठी देसाई 40+ वर्सेस पाटील 11 संद 40+ मध्ये, त्यानंतर एदोटे 40+ वर्सेस उत्तरशी 40+, आणि त्याचबरोबर चौथा सामना गावदेवी गिरीजा माता जुनी डोंबिवली 40+ वर्सेस फडकेपाडा 40+. उद्या वेळेवरती या, सगळ्यांनी या. फडकेपाडा अर्थात अशोक पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर, यांचं एक गाव ज्याला इन ॲक्शनमध्ये आपण बघत असतो. उद्या कृष्णाही तुम्हाला दिसेल फडकेपाडामध्ये. उद्या वेळेवरती सगळ्या टीमनी यायचं आहे. बॉलिंग मार्क संतोष, फिल्डिंग जबरदस्त केली, संतोषजनक फिल्डिंग झाली त्यांच्याकडून. आता बॉलिंगसाठी येत आहेत. फुल टॉस, लॉफ्ट केलाय, गॅप मधून गेलाय बाहेर. पहिल्या डब्यात चेंडू चौकार. दहा चेंडूंचा सामना केलाय, 24 वरती खेळत आहे. 240चा स्ट्राईक रेट, संघाची धावसंख्या 41, 41 धावा झाले. राऊंड द विकेट. स्ट्रेट ड्राईव्ह, फिल्डर आहेत राजू. थोडंसं बंब झालंय, 2 धावा इथून कंप्लीट. काय जबरदस्त खरं तर रिप्लाय देतात, रिस्पॉन्स देत आहेत अमित पाटील. दुसऱ्या बाजूने चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. फार जास्त स्ट्राईक मिळाली नाही, पण रवीच्या धावांसाठी, संघाच्या धावांसाठी फार वेगाने धावताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 43. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, पुन्हा एकदा राजू काटे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो देखील चांगला आलाय आणि फलंदाज अमित मात्र बाद होत आहेत. एकदा मिळेल आणि फलंदाज बाद होते. चौथा डीजे. न्यू बॅटर मैदानावरती योगेश पाटील YP
जात असताना आपण बघताय 6व्या क्रमांकावरती धक्का लागलेला आहे. चौथ्या मैदानावरती आपण बघतायत 44 रन्स झालेले आहेत. अखेर षटक घेऊन आले संतोष. चलो जल्दी से भगाव, पाठव त्याला, हाकला त्याला. कुत्ता भगाव अभियान तेच बाहेर आले. ओ फटका बनवला, सफल झाले. ऑफ स्टंप मध्ये आले आणि शॉर्ट ऑफ लेंथ बॉल मिळाला. पाठवलाय फाईन लेग सीमारेच्या बाहेर. चौकार. वर्गात 48. चांगली बॅटिंग रवी जबाबदारीने खेळतायत. एका बाजूने 4 विकेट गमावलेत, पण एकमेव फलंदाज जो सलामीला आलाय तो एका बाजूने लढतोय. चांगल्या फॉर्ममध्ये येतात. ही चांगली साईने उंबारलीसाठी रवीच्या बॅटमधून धावा येणं. आघाडीचा फलंदाज सचिन चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. रवी जर फॉर्ममध्ये आले, SV फॉर्ममध्ये आले तर चांगली कामगिरी यंदाच्या अंगामध्ये होऊ शकते. ओहो, काय करू शकतो फिल्डर. इतका उसळला चेंडू समोर पडल्यानंतर आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 50च्या पुढे गेलेली आहे. ती 52. यावरचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. हे षटक पाहिलं तर प्रोडक्टिव्ह राहिलेले आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा आलेल्या आहेत. त्या म्हणजे एकूण 15. महागडं षटक. अंतिम चेंडू यावरचा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. फिल्डर धावतायत मागे आणि या दरम्यान बघा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बायच्या रूपाने धावा आलेल्या आहेत. अशा प्रकारे सत्र पहिलं संपलंय आणि धावफलकावरती आहेत एकूण आपण पाहतो 54 आणि 55 धावा करायच्या आहेत. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीला त्यांना आपण देऊया नक्कीच चेसिंगसाठी शुभेच्छा आणि या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी मात्र शुभेच्छा आपण देऊया त्या उंबारली टीमला. खेळाचं दुसरं सत्र कसं असेल या ऐकूया पुन्हा एकदा. आवाज नारिवली संघ जेव्हा चेसिंगला उतरेल ऐकणार आहोत आपण आवाज जगदीश पाटील यांचा. धन्यवाद.
उपस्थितांचं पुन्हा एकदा क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुतपूर्व अद्वितीय खेळामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. स्पर्धा आपण पाहतात आदर्श क्रिकेट क्लब 40+ पडलेगाव आयोजित 40+ आदर्श चषक. ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळते सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी ही स्पर्धा आमच्या भेटीला आली आहे आणि अत्यंत चांगलं ग्राउंड, चांगली स्पर्धा पाहतोय. खेळण्यासाठी इथे 16 संघांना संधी मिळाली आहे. 8 संघाने नसीब आजमावला. 2 सामने वागेश्वर देसाई ए संघाने जिंकले आणि तो सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. याच्यातून जिंकणारा संघ त्यांच्याशी सेमीफायनलचा मॅच खेळेल. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे धावा बनवल्यात उंबारली संघाने 54 आणि 55चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये गावदेवी नारिवली हा संघ उतरला आहे. राजू काटेच्या जोडीला लक्ष्मण गोरपेकर. सुरुवातीला धावाच नव्हत्या, मात्र रवी भोईर शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिला, ज्याने 15 मध्ये 35 धावसंख्येचं एक चांगलं योगदान आपल्या टीमला भरीवपूर्ण कामगिरी करत असताना ते योगदान दिलं. गोलंदाज श्याम भोईर पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन राजूसाठी मागच्या सामन्यामध्ये ही जोडी नाबाद राहिली होती. 54 धावा केल्या होत्या चोळेगाव संघाच्या विरोधात. आता त्यांना 4 ओव्हरमध्ये तेवढ्या बनवायच्यात. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल, चांगला फटका, काढायला जवाब. चेंडू चालला डीपिश कव्हरला, फिल्डर होता अगदी त्याच्या जवळून, काढलाय चेंडूला. पहिल्याच बॉलवरती आलाय दमदार चौकार. ज्याप्रमाणे रवी भोईरने सुद्धा खेळत असताना पहिल्या बॉलवरती राजूच्या विरोधात चौकार ठोकला होता. आता श्यामच्या विरोधात राजू चौकार ठोकत असताना, कारण त्यांना माहीत आहे की 55 धावा करायच्यात 24 बॉलमध्ये, त्यामुळे आक्रमकताही दाखवावाच लागेल. आता थोडंसं संध्याकाळ होत चालली आहे, 4:30 वाजून गेल्यात आणि सावळे आपल्यापासून दूर चाललेली आहे. मोठे टावर्स समोर पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा बॉलला उडवला, कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर वन हँडेड कॅच. ओहो, टिपण्याचा प्रयत्न होता, दोन्ही फलंदाज आता संधी होती. ओ, गुड फिल्डिंग, चांगला एफर्ट दाखवला. खेळाडू होते तिथे अमित पाटील. एकच धाव. या ॲक्शन रिप्ले पाहू शकता आपण. एक उंचपुरे खेळाडू होते, एक हात पुढे केला होता, मात्र स्वतःचा तोल गेला, बॅलन्स गेला आणि त्यामुळे ते जमिनीवर पडले. लक्ष्मण, फटका तर चांगला आहे. 2 खेळाडू अगदी जवळ आल्यात, काऊ कॉर्नरच्या दिशेला. SP सुद्धा आल्यात. 1-2 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळतं आपल्याला. 3 चेंडू धावा आल्यात त्या 7. पहिलं षटक मार्गस्थ पाहायला मिळतो, त्यामुळे तुम्हाला या धावा करत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू नाहीये, चेंडू जाईल. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, शानदार चौकार. दुसरा चौकार आहे नारिवली टीमच्या वतीने. ओ, पुन्हा एकदा ट्विंगला लागलाय. चाललाय चेंडू गरंगळत. SP ला लॉंग चेस करायची आहे आणि चेंडू हळूहळू थांबलाय पुढे जाऊन, त्यामुळे 2च धावा मिळाल्या. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट कमी पाहायला मिळतं, कारण हे 40+ खेळाडू आहेत. जेव्हा तुम्ही रेग्युलर खेळता तेव्हा वेगळा शीन पाहायला मिळतो. आता जरासा थोडा वेगळा सीन असतो, जेथे 2-3 मध्ये रूपांतर करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. लो फुल टॉस, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय चांगला होता, दोन्ही पायांच्या मधून गेला चेंडू. डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्यावरती चौकार आला असला तरी सुद्धा शेवटचा चेंडू डॉट फेकलाय. म्हणजे एकंदरीत धावा बनवल्या ज्याप्रमाणे
उंबारली संघाने सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 13 बनवल्या होत्या. नारिवली संघाच्या सुद्धा बिनबाद 13 धावा आहेत. गोलंदाज योगेश पाटील. मागच्या मॅचमध्ये 2 षटकं हाताळली होती याच गोलंदाजाने. आता त्यानं 1 षटक हाताळायचं आहे. 13 धाबा आल्यात. बिनबाद 13. चांगलं स्टार्ट केलं आहे. 55 धावा तुम्हाला करायच्या त्या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कट केला आहे. त्या ठिकाणी पंडित पाटील आहेत. डायरेक्ट हिट दिलं गेलं आहे. म्हणजे तोपर्यंत सिंगल कंप्लीट केले. पोहोचले खेळाडू. धावसंख्या 14. स्कोरबोर्डवरती पहा मिळतो. अत्यंत दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे सरकण्याची त्याला संधी आहे. मग तिथून सुद्धा जर ते जिंकले एखादा संघ याच्यातून तर त्यांना एखादी किमान ट्रॉफी तरी मिळेल. देसाई संघाने घरच्या मैदानावरती अत्यंत चांगली कामगिरी राहिली आहे त्यांची. ओ पूल केलाय. फटका हवेतून केला गॅप मध्ये. पुन्हा एकदा चेंडू. 1 बाउन्स. 4. गुड शॉट. कारण गरज होती आता तुम्हाला 55 धावा बनवण्यासाठी. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 13 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा पूल केलाय. फटका पसलाय. टिपलाय तो झेल. संपलाय तो लक्ष्मण गोरपेकरचा खेळ. पहिलं यश वायपीला. संदीप गोरपेकर वनडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये पहा मिळतो. एक चौकार आला होता मात्र पूल करायचा होता. व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही आहे आणि सर्वाधिक लांब बाउंड्री आहे तेथे मात्र झेल टिपला गेला. रवी भोईर होते. अगदी ज्याप्रमाणे शिकार करण्यासाठी टक लावून बसलेले असतात ना तशाच प्रकारे रवीदा कसे बसले होते तिथे आणि अलगद झेल टिपला त्याने. फलंदाज बाद झाला. वन डाऊनला पाहतो या संदीपला येत असताना. एकूण धावा पाहिल्या तर स्कोरबोर्डवरती आता 18 धावा झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये. एक विकेट सुद्धा मिळाली आहे. हो फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा कॅच नाही होणार. मात्र 2 धावा तर यस कॉल दिला गेलाय. 2 धावा पहा मिळतात. राजू इंज्युअर्ड आहे त्यामुळे 2-3 मध्ये रूपांतर करायला जमत नाही. कधी कधी एकेरी धाव एकवटतात. तुम्ही 40+ झाल्यानंतर मैदानावरती तुम्ही तंदुरुस्त असालच असं नाही आहे. कारण कधी दुखापत उद्भवेल हे सुद्धा सांगणं फार कठीण असो. ओ चांगला फटका. हो काय कॅच टिपलाय. कॅच ऑफ द डे नितीन पाटील होते. असं वाटलं की चेंडू चाललाय त्यांच्या भरून जातोय मात्र ऐन मोक्याच्या क्षणी ज्यांनी ते हात पुढे केले आणि चेंडू अगदी हातामध्ये अलगद विसावला गेलाय. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये लागलाय धक्का दुसरा टीम गावदेवी नारिवलीला.
युनिट नंबर 4 चौथ्या नंबरचा खेळाडू. आता तुम्हाला धावांची गरज आहे. मध्ये जरी 13 आल्या असल्या पण दुसऱ्या ओव्हरमध्ये वायपीने कमबॅक केलंय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. फिल्डर पाठीमागे. श्याम भोईर आल्यात. काय बॅकअप दिलाय. जबरदस्त फिल्डिंग. वा, स्टँडर्ड फिल्डिंग दाखवायला पाहिजे तुम्हाला. एकाने सोडला दुसऱ्याने बॅकअप दिला, हे महत्वाचे आहे. जबरदस्त. इथून पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 33 धावसंख्येची गरज आहे. आता आस्किंग रन रेट पुढे जात असताना पाहा मिळतो आपल्याला. जवळजवळ 16च्या पुढे गेलाय. जो सुरुवातीला 13चा होता, नंतर 14.5चा आला, आता 16चा रन रेट तुम्हाला पाहायला मिळतो. कारण आता मोठं अटॅकिंग इनकाउंटर करायला लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. राजू अद्याप मैदानामध्ये आहे. गोलंदाज पाहतोय सचिन भोईरला, जो ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. आता अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 33. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू गेलाय डॉट. अगदी खाली राहत असताना सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 11 मध्ये 33. अगदी पायातला चेंडू होता. ड्राईव्ह करतात समोर. श्याम आहेत. 102 मध्ये रूपांतर केलं, कारण धर्मेंद्रची रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. आणि 2 धावा पूर्ण करत असताना 10 चेंडू 31ची गरज. आता या मॅचमध्ये पहा मिळतो आपल्याला. अत्यंत चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 13 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये वायपीनी कमबॅक करून दिलं आणि या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. चौकार षटकारांची गरज आहे ती नारिवली संघाला. आता 10 मध्ये 31. पुन्हा एकदा नाही आहे. सिंगल डबलवरती सध्याच्या स्थितीला काम चालवलं गेलं आहे. मोठा फटका खेळायचा होता, मात्र गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. फिल्डिंग प्लेसमेंटसुद्धा लाजबाब राहिलं आहे. 9 चेंडू 30 धावांची गरज. या 3 चेंडूवरती 1-2 मोठे फटके हवे आहेत. जर मॅचमध्ये तुम्हाला कायम राहायचं असेल तर मोठे फटके आता खेळावेच लागतील, कारण ते खेळत असताना तुमच्या विकेटसुद्धा पाहायला लागतील. कारण चांगली अद्यापपर्यंत उंबारली संघाची ग्राउंड फिल्डिंग ही चांगली झालेली आहे. पायातला चेंडू पायातला होता, अगदी वेगाने आलाय आणि श्याम भोईर. वाह, काय फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. श्याम भोईर असेल, रवी भोईर असेल, SP असतील, अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. सातत्याने लॉंग ऑन, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरच्या दिशेला 3 फिल्डर आणि जास्तीत जास्त चेंडू आता त्यांच्याकडेच आलेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा चेंडू आल्यात तेव्हा तेव्हा त्याने चांगली फिल्डिंग दाखवली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणखीन एक डॉट. 7 चेंडू आता 28ची गरज आहे. आता सामना लांबवला गेलाय. 7 चेंडू 28. थोडासा सामना लांबलाय, कारण चौकार षटकार मगासपासून एकही आला नाही आहे. ओ, पूल केलाय, फटका आलाय. शेवटच्या क्षणाला पाहायला मिळतो आपल्याला धर्मेंद्रच्या बॅटमधून हा षटकार मॅचमध्ये शिरकाव करतोय की काय गावदेवी नारिवली संघ, कारण आता 6 मध्ये बनवायचे तुम्हाला 22 धावा. आता 5 घ्या. सामन्याचा रिदम तोडू नका. अद्याप एक सामना खेळवायचा आहे. आता 4:45 वाजल्यात दुसरा सामना सुरू होताना 5 वाजतील आणि 5:30 वाजलं की मग आणखीन अंधार होतो. त्यामुळे आपण आता फास्ट केला. SP आल्यात. सीताराम पाटील शेवटचा षटक घेऊन 6 बॉल 22.
6 बॉल 22. पहिलाच बॉल ट्विंगला लागला, एकच धाव घ्यायचे एका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि ते दुसरी धाव राजू अद्यापर्यंत धावतात. 5 बॉल 20. 5 चेंडू 20 ची गरज आहे. ओपनिंग प्लेयर आहे आणि अद्याप मैदानामध्ये राजू आहे. थोडंसं दमछाक झाली आहे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. फटका जर चांगला आहे, आलाय का? हो यस, आलाय षटकार. एन मोक्याच्या क्षणी षटकार येतोय राजू काटेच्या बॅट मधून. आणि आता समीकरण पहा मिळतोय तुम्हाला. येणारे 4 बॉल करायचे ते तुम्हाला 14. मॅच मध्ये शिरकाव केला. मगाशी धर्मेंद्रच्या बॅट मधून एक षटकार आला आणि आता राजू डान्सिंग डाऊन द विकेट आले, पुढे आले आणि अगदी परफेक्ट मिडल केला. काऊ कॉर्नरच्या वरून ठोकलाय तो षटकार. 4 मध्ये 14. SP ला पाहतोय गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा फुल टॉस. मात्र आता श्याम आहेत समोर, एकच धाव घेतील. दुसरीचा प्रयत्न. राजू धावेल कधी, पाहावं लागेल तिथे बॅट ग्राउंडिंग झाली आहे का नाही आहे. पंचांनी केलाय, तिसऱ्या पंचांना रेफर. या आता सचिन ठाकूर आणि मिलिंद पाटील पाहतील आता. आणि बॅटर आउट आहे, कारण बॅट अगदी त्यांची हवेत राहिली. षटकार आला, त्यानंतर रनआउट झाले राजू काटे. आता 3 मध्ये 13. 3-13 कोणाची होणार? आता 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज उमेश पाटील मैदानावरती. चला 3 चेंडू आता 13 करायच्यात. अशा वेळेला उमेश पाटील मैदानामध्ये जातोय. दुसरीकडे धर्मेंद्र आहे, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आत्ताचा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. मात्र इथे विजय मिळेल कोण? आता चांगली फलंदाजी झाली, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी राजू बाद झाला. थोडीशी रनिंग कमी पडली आणि पुढे येत असताना मात्र मगाशी त्याने षटकार जरूर खेचला आणि तो लगेच बाद झाला. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 3 मध्ये 13. फटका पुन्हा एकदा ऑन द राईज. एकच. मग आता 2 मध्ये 12. म्हणजे दोन्ही षटकार टोकायला लागतील. धर्मेंद्र गोरपेकर समोर आहे, कारनामा करतील का या मैदानावरती? अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग प्लेसमेंट अतिशय लाजवाब राहिलाय. एका कॅचचा अपवाद वगळला तर चांगल्या कॅचेस पकडल्यात त्या उंबरली संघाने. त्यामुळे आता 2 मध्ये 12 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. ज्या धर्मेंद्रने सामन्यामध्ये शिरकाव करून दिला टीमला, तो आता पुन्हा एकदा पूर्णपणे विजयाचा रथ, विजयाची पताका पुढे नेईल का? 2 मध्ये 12 नाही आहे. चांगला चेंडू, अगदी चांगला चेंडू फेकला आउटसाइड ऑफ स्टंपला आणि त्याच्यावरती मात्र सिंगल आले आहे. आणि आता 11 धावा. एकच चेंडू लिगल डिलिव्हरी करायचे SP ला. 1 चेंडू मध्ये 11 धावा. सुरुवातीला धावा आल्या 13, मात्र दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये थोड्याशा कमी धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फटका पसलाय. सचिन होते तिथे, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद झाला आणि 10 धावेने सामना मात्र गमावा लागलाय टीम नारिवली संघाला. हार्ड लक टीम गावदेवी नारिवली.